प्रश्न क्रमांक 5. CAI चे इंग्रजी दीर्घरूप टिंबटिंब असे आहे. CAI स्टँड्स फॉर. तर या ठिकाणी कम्प्युटर असिस्टेड इमिटेशन, कम्प्युटर अरेंज्ड इन्स्टॉलेशन, कम्प्युटर अरेंज्ड इंडक्शन, कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन असे पर्याय दिलेले आहेत. CAI म्हणजे काय तर कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन, कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. डी हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. कारण कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तर शिक्षण प्रक्रियेमध्ये संगणकाच्या मदतीने अध्यापन करणे. म्हणजे यामध्ये संगणक, सॉफ्टवेअर, मल्टीमीडिया, ई लर्निंग सामग्री यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना शिकवले जाते. कारण CAIमुळे अध्यापन अधिक आकर्षक होते. विद्यार्थी स्वयं अध्ययन करू शकतात, त्वरित फीडबॅक मिळतो आणि व्हिडिओद्वारे समज वाढते. विद्यार्थ्यांमधील व्हिडिओमुळे समज वाढते. त्याची CAIची उदाहरणे कुठली आहेत तर उदाहरणार्थ एज्युकेशनल सॉफ्टवेअर जे असतात तर ते CAIची उदाहरणे आहेत, म्हणजे कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. त्याचबरोबर स्मार्ट क्लाससुद्धा CAIचं उदाहरण आहे. त्यानंतर ई लर्निंग मॉड्यूल्स, त्यानंतर कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि लँग्वेज लर्निंग ॲप्स, त्याला CAI असं म्हटलं जातं. कारण CAI म्हणजे काय तर संगणक सहाय्यित अध्यापन, म्हणजे संगणकाचा उपयोग करून अध्यापन करणे. यामध्ये शिक्षक अध्यापनासाठी संगणक, प्रोजेक्टर, शैक्षणिक सॉफ्टवेअर, व्हिडिओ, ऑनलाईन टेस्ट इत्यादीचा उपयोग करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय अधिक सोप्या व आकर्षक पद्धतीने समजतो. संगणकाच्या मदतीने विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची, अध्यापन देण्याची पद्धती म्हणजे काय तर CAI, कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. कारण पारंपरिक पद्धतीत शिक्षक फक्त पुस्तकातील चित्र दाखवित असतो, मात्र CAIमध्ये शिक्षक हा संगणकावर ग्रहांचे ॲनिमेशन दाखवतो, त्याचबरोबर व्हिडिओ दाखवतो, ऑनलाईन क्विज दाखवतो. विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिव्ह सॉफ्टवेअर वापरून त्याच्या चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होते. अशा प्रकारे CAIचे प्रकार कोणते असतात. आता CAIचे प्रकार जे आहे कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शनचे प्रकार आहेत ट्युटोरियल मोड, ड्रिल व प्रॅक्टिस, त्यानंतर सिम्युलेशन, त्यानंतर एज्युकेशनल गेम्स असे CAIचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. आता या ठिकाणी कम्प्युटर असिस्टेड इमिटेशन हा पर्याय चुकीचा आहे. तर कशामुळं चुकीचा आहे तर संगणक सहाय्यित अनुकरण. इमिटेशन म्हणजे काय तर अनुकरण. तर अनुकरण हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. कारण अनुकरण म्हणजे नक्कल किंवा अनुकरण. कारण शिक्षणशास्त्रामध्ये CAI चा अधिकृत अर्थ नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचं अनुकरण करणे हा चुकीचा शब्द आहे. त्यामुळं या ठिकाणी ए पर्याय चुकीचा आहे. बी काय आहे तर कम्प्युटर अरेंज्ड इन्स्टॉलेशन. आता इन्स्टॉलेशन हा शब्द प्रामुख्याने सॉफ्टवेअर किंवा उपकरण बसवण्यासाठी, इन्स्टॉल करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळं हा सुद्धा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. आता पुढचा जो पर्याय दिलेला आहे तो कम्प्युटर अरेंज्ड इंडक्शन. आता इंडक्शन म्हणजे परिचय किंवा प्रवेश प्रक्रिया. तर या ठिकाणी हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. कारण संगणकाद्वारे आयोजित कुठलीही प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी नाही आहे. त्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे. आणि डी हा पर्याय बरोबर आहे. कारण कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन याचा अर्थ संगणक सहाय्यित अध्यापन. शिक्षण प्रक्रियेत संगणकाचा उपयोग करून अध्यापन केले जाते. हा CAIचा अधिकृत व योग्य अर्थ आहे. त्यामुळे डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेला आहे.
आता एक प्रश्न महत्त्वाचा आहे की CAIची सुरुवात कधीपासून झाली, ही संकल्पना कधीपासून अस्तित्वात आलेली आहे. तर CAI कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन ही संकल्पना प्रामुख्याने 1960च्या दशकात अस्तित्वात आलेली आहे. कारण संगणक तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात वापरण्याची सुरुवात याच काळात झालेली आहे. आणि अमेरिकेमध्ये म्हणजे USA ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. कारण या संकल्पनेच्या विकासामध्ये अमेरिकेतील काही महत्त्वाचे संशोधन संस्थांना आणि विद्यापीठांचा मोठा सहभाग आहे. त्यामध्ये IBM आणि युनिव्हर्सिटी ऑफ इलियन्स यांनी ही संकल्पना सुरुवातीला अस्तित्वात आणलेली आहे. आणि त्याची जी CAIचे जे प्रसिद्ध प्रणाली होती त्याला प्लॅटो सिस्टीम असं म्हटलं जातं. प्लॅटो सिस्टीम नावाची सुरुवातीला प्रसिद्ध सिस्टीम शिक्षण क्षेत्रामध्ये वापरली जात होती. अशा प्रकारे CAI संदर्भामध्ये इत्थंभूत माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे.